नमस्कार. प्युअर इट हप्ताबंदमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्युअर इट हप्ताबंदचा हा विशेष भाग. आता हा विशेष का आहे हे नंतर स्पष्ट होईलच, पण आता आजच्या या खेळात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचं आपण स्वागत करणार आहोत. सगळ्यात आधी आपण स्वागत करणार आहोत मीना भांडारे यांचं. स्वागत करूया महेश मालडीकरांचं. आणि आता स्वागत आहे अनिल चौगुलेंचं. मीना भंडारे, काय करता आपण? महाराष्ट्र पोलीस सेवेत आहे. महिला पोलीस शिपाई या पदावर कार्यरत आहे. नमस्कार महेश मालडीकर साहेब. नमस्कार. आपण काय करता? मी ठाणे शहर पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल या पदावर आहे. नमस्कार, तुमचं सुद्धा स्वागत आहे. अनिल चौगुले, नमस्कार. आपण काय करता? सर, मी बृहन्मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहे. तुमचं सुद्धा स्वागत. तुमच्या लक्षात आलं असेलच, मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. हा, पण त्याचबरोबर एक गोष्ट ही सुद्धा लक्षात आली असेल की पोलीस, तिघेही पोलीस मित्र, आणि ते सुद्धा तुमच्या आमच्या सारखेच. नेहमी कोणताही सण असो, उत्सव असो, काही असो, आपण मजा करत असतो, आनंदात असतो, तेव्हा मात्र हे सगळे आपलं कर्तव्य बजावत असतात. तुमच्या आमच्या सारखेच दिसणारे हे सगळे, पण हेच जेव्हा पोलिसांचे गणवेश अंगावरती परिधान करतात तेव्हा किती असामान्य कर्तृत्व करतात हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. तिघेही पोलीस, तिघांनी घर घेण्यासाठी हे कर्ज काढलेलं आहे. एकदा या तिघांच्या निमित्ताने समस्त पोलीस दलाला आपण सॅल्यूट करूया. या भागाला सुरुवात करत असताना आधी मी या तिघांच्याही वरिष्ठांचे आभार मानू इच्छितो की अत्यंत व्यस्त अशा शेड्यूल मधून आज तुम्हाला इथे येण्यासाठी त्यांनी परवानगी दिली. त्याबद्दल आम्ही झी मराठी आणि प्युअर इट हप्ता बंद यांच्याकडून तुमच्या सर्व वरिष्ठांचे मनापासून आभार. मीनाताई, तुम्हाला घरी काय म्हणतात? मीनाच म्हणतात सर. कोण आलंय तुमच्या बरोबर? माझे पती आलेले आहेत, महेश भंडारे. नमस्कार. ते काय करतात? कल्याण डोंबिवली परिवहन सेवेमध्ये कंडक्टर या पदावर कार्यरत आहे. आपण सुद्धा लोकांचीच सेवा करत असता. छान. पोलीस खात्यात जायचं असं कधी ठरवलं होतं तुम्ही? माझ्या वडिलांची खूप इच्छा होती लहानपणापासून. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मग प्रयत्न केले आणि 2002 साली पोलीस खात्यात जॉईन झाले. वडील काय करायचे? मुंबई पोलीसमध्ये होते. आज तुम्ही 6,79,528 रुपयांसाठी खेळणार आहात. तुमच्या मनातली स्वप्न आणि त्याचबरोबर तुमचा हप्ता बंद हो ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना आणि तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. आणि यानंतर आता आपण महेश मालडीकर. नमस्कार. कधी ठरवलं होतं की पोलीस खात्यात जायचं किंवा कसा काय निर्णय झाला? नाही, ऍक्च्युअल मी मेकॅनिक होतो सेंच्युरी मिल मध्ये. मग ऍक्सिडेंट म्हणा, कॉल आलाय, गव्हर्नमेंट आले, घरून परवानगी दिली, आलोय. आणि आता 75,000 एवढं कर्ज फेडण्यासाठी तुम्ही आज खेळ खेळणार आहात. हो. अनिल चौगुले, नमस्कार. नमस्कार सर. आपण किती कर्ज घेतलं? सर, मी 5 लाख रुपये लोन घेतलेला आहे. हा. तर आता आउटस्टँडिंग बॅलन्स आहे 3,80,000 रुपये. या खेळामध्ये आपण प्रश्न विचारत जाणार. प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर आणि तुमच्या खात्यामध्ये 10% जमा. ज्याच्या खात्यामध्ये सगळ्यात आधी 100% जमा तो या खेळाचा विजेता, ज्याचं नाव या चेक वरती लिहिलं जाणार आणि हा चेक हसत हसत घेऊन जाणार. तुम्हा तिघांना शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर 3रा, 5वा आणि 7वा प्रश्न हा नशिबाचा कौल आजमावणार आहे. या तिघांसाठी हा पहिला प्रश्न. पांडू हवालदार या चित्रपटामध्ये पांडू हवालदाराची भूमिका कोणी केली होती? पर्याय आहेत: 1 निळू फुले, 2 रवींद्र महाजनी, 3 दादा कोंडके, 4 अशोक सराफ.
तिघांनी डिपॉझिट केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दादा कोंडके आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दादा कोंडके. अभिनंदन. तिघांच्याही खात्यामध्ये 10% जमा झालेले आहे. यानंतर या तिघांसाठी हा दुसरा प्रश्न. कुविख्यात गुन्हेगार चार्ल्स शोभराज याला 2 वेळा अटक करण्यात कोणत्या पोलीस अधिकाऱ्याने महत्वाची भूमिका बजावली? पर्याय आहेत: 1 इसाक बागवान, 2 मधुकर झेंडे, 3 वायसी पवार, 4 राजन काटडरे. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलं. तिघांचंही म्हणणं आहे पर्याय क्रमांक 2 मधुकर झेंडे. बरं, तुम्ही या उत्तरावरती ठाम आहात? मधुकर झेंडे साहेबांनीच चार्ल्स शोभराजला अटक केली आहे 2 वेळा. त्यावेळी मी तरी पोलीस डिपार्टमेंटमध्ये नव्हतो, तरी मला ऐकून माहिती आहे. चार्ल्स शोभराज हा कुणाच्याही हाती न लागणारा आंतरराष्ट्रीय कुख्यात असा गुंड, ज्याला 2 वेळा मधुकर झेंडे साहेबांनीच अटक केलेली आहे. त्यामुळे तुमचं हे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. तिघांच्याही खात्यामध्ये 20% जमा झालेले आहेत. मीनाताई, आपण आतापर्यंत 1,35,906 रुपयांचा पल्ला गाठलेला आहे. महेशजी, आपण 15,000 रुपयांचा पल्ला गाठलेला आहे. तर अनिल चौगुले यांनी आतापर्यंत 76,000 रुपयांचा पल्ला गाठलेला आहे. तिसरा प्रश्न नशिबाचा कौल आजमावणार आहे. ही 4 पानं आहेत. +10, -10, स्नॅच 10 आणि जोकर. +10 10% जमा, -10 10% वजा, स्नॅच 10 कुणा 2 स्पर्धकांपैकी कुणा एकाकडून 10% घ्यायचे आणि जोकर इतर 3 पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय तुम्ही निवडू शकणार आहात. जो वेगवान तोच नशीबवान ठरणार आहे. सगळ्यात आधी योग्य उत्तर डिपॉझिट जो कोणी करणार त्यालाच नशिबाचा कौल आजमावता येणार. या तिघांसाठी हा तिसरा प्रश्न. तराजूच्या डाव्या पारड्यात 1 किलो शिस व उजव्या पारड्यात 1 किलो लोकर असल्यास कोणतं पारडं खाली जाईल? पर्याय आहेत: 1 डावे पारडे, 2 उजवे पारडे, 3 एकही नाही, 4 सांगता येणार नाही. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. ताईंचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 3 एकही नाही. महेशजी म्हणतात उजवे पारडे, अनिलजी म्हणतात डावे पारडे. वाह, तिघांनी 3 अंदाज व्यक्त केलेले आहेत. अनिलजी, आपण ठाम आहात? आपण डावे पारडे म्हणालेले आहात, त्यामुळे असं झालंय. तुमचं काय म्हणणं आहे? काय हो, पोलीस स्टेशन मध्ये असल्यासारखे नका ना उत्तर देऊ. टेन्शन येतं ना इकडे. मी एवढं प्रेमाने बोलतोय ते माझ्याकडे बघून. लोकरपेक्षा शिस बहुतेक जड असतं, त्यामुळे ते डावं पारडं खालं जाईल. असं डावं पारडं खालं. आपलं काय म्हणणं आहे? मी ठाम आहे. तुम्ही ठाम आहात कशाबद्दल? उजवे पारडे. म्हणजे हे असं का? माझं मन सांगतंय. ठीक आहे. बरं ताई, आपलं काय म्हणणं आहे? अच्छा, तुम्ही मनातल्या मनात सांगताय का? नाही नाही, कुठलंही पारडं खाली जाणार नाही. म्हणजे वजनाने समान राहील. समान राहील. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एकही नाही. अभिनंदन. दोन्हीचं वजन जर 1 किलो असेल, वस्तू कुठली असो, वजन समानच राहणार ना. अनिलजी माझ्याकडे असे बघतायत, तू बाहेर भेटा
आतमध्येच ठेवतो तुम्हाला एक तरी दिवस. आता फक्त ताईंचं उत्तर बरोबर आलेलं असल्यामुळे आता नशिबाचा कौल आजमावणार आहेत ताई. ताई, तुमचा नशिबावरती किती विश्वास? 100%. 100%. का हो? जसं पुष्कर श्रोत्री यांनी उत्तर दिलं होतं, जर नशिबाची साथ 100% असेल तर आपलं कर्तृत्व 200% असावं लागतं, तरच आपल्याला नशिबाची साथ मिळते. म्हणजे तुम्ही एखाद्या संत महात्म्याचं नाव घ्यावं तसं पुष्कर श्रोत्रींचं आज नाव घेतलेलं आहे की पुष्कर म्हणे असं. वा. ही 4 पानं कुठल्या तरी एका पानावरती हात ठेवा. या. कोणतं असेल पान? कारण आतापर्यंत तुम्ही या दोघांच्या पुढे आहात. सांगता येते. बरं, स्नॅच पेन आलं तर कोणाचे घ्यालो? क्राईम ब्रांच वाल्यांचे. कारण मी पण क्राईम ब्रांच मध्येच आहे ना. बरं, नशिबाचा कौल आहे -10. ताई, तुमच्या खात्यातून 10% कमी झाले, त्यामुळे आता पुन्हा पारडं अगदी समान झालेलं आहे. माझं नाव सुचवल्यामुळे बहुतेक -10 झाले असावेत. आणि ह्यांचं सुचवलं असतं जॅकपॉट आला तर- असता. हा? जॅकपॉट आला असता. म्हणजे +10 आले असते. म्हणजे आता तुम्ही प्रार्थना करा की पुढच्या वेळेला ह्यांच्याकडे जोकर येऊ नये, कारण ह्यांचा तुमच्यावर लक्ष आहे. हो, मी माझंच देतो ना. परत तुमच्याकडे स्नॅच 10 आला असता तर तुम्ही कोणाचं नाव घेतलं असतं? दोघेही क्राईमलाच आहेत. नाही, पण कोणाकडनं घेतले असते? 5-5 नाही करता येत. तराजू समान आणि तुम्ही मधला काटा. बरं बरं बरं, नाही करता येत. मग कोणाचे घेतले असते? लेडीज फर्स्ट. बघितलं, तुम्ही त्यांचं नाव घेतलं नाही, पण त्यांनी पहिलं नाव तुमचं घेतलं. तुम्ही स्नॅच 10 आलं असतं तर आता ह्यांचं नाव कोणी घेतलं नाही, त्यामुळे मी ह्यांचं नाव घेतलं असतं. त्यांना बरं बरं वाटावं. वाटावं यासाठी.